This conference will now be recorded. भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। हरि ओम. स्वामी विवेकानंदांच्या चरित्राच्या अनुषंगाने साधनेला पुष्टी अथवा बळकटी यावी म्हणून आपण थोडा विचार, थोड्या स्वामीजींच्या आठवणी आणि सगळ्यांचा संबंध आपल्या साधनेशी लावण्याचा प्रयत्न करत आहोत. खरं म्हणजे स्वामीजींच्या जीवनाच्या उत्तरार्ध चालू होऊन काही काळ लोटला सुद्धा होता. आता जेमतेम 2-2.5 वर्षाचं आयुष्य स्वामीजींचं शिल्लक होतं. कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजेल्स इथे आपल्या प्रवचनांची बरसात केल्यानंतर अलामेडा या ठिकाणी स्वामीजींची प्रवचनं झाली आणि या प्रवचनांचा शेवट करण्यासाठी स्वामीजींनी 3 प्रवचनं राजयोगावर केली. स्वामीजींच्या प्रवचनामध्ये नेमकं उत्कृष्ट प्रवचन कोणतं आणि कमी उत्कृष्ट कोणतं असं सांगणं फार अवघड आहे. पण स्वामीजी जेव्हा जेव्हा ज्ञानयोगाबद्दल किंवा राजयोगाबद्दल बोलत तेव्हा मात्र त्यांच्या बोलण्याला, त्या प्रवचनाला एक वेगळी झळाळी चढत असे. राजयोगावरची स्वामीजींची प्रवचनं ही केवळ प्रवचन नसून सरळ सरळ श्रोत्यांना राजयोगाची अनुभूती होती. आज असंप्रज्ञात किंवा संप्रज्ञात समाधी हे शब्द मी उच्चारू शकतो, तुम्ही ऐकू शकता, पण त्यामध्ये केवळ शब्दार्थ किंवा ध्वन्यार्थ याच्या पलीकडे आपल्यापर्यंत काही पोहोचू शकत नाही. पण स्वामीजी जेव्हा बोलत असत तेव्हा त्यांच्या त्या प्रवचनाच्या राजयोगाच्या बोलण्याबरोबरच त्यांना स्वतः ते एका वेगळ्या प्रतलावर, वेगळ्या विश्वामध्ये जात असतच, पण बरोबर सगळ्या श्रोत्यांना घेऊन जात असत. त्यामुळे एका दिव्य अनुभवातून आपण पार पडलेलो आहोत किंवा गेलेलो आहोत याची जाणीव श्रोत्यांना क्षणोक्षणी प्रवचनामध्ये येत असे. काही महत्वाचे मुद्दे स्वामीजींनी राजयोग सोप्या पद्धतीने समजावून सांगताना सांगितलेले आहेत. स्वामीजींच्या मते योगी राजयोगामध्ये स्वतःचं दर्शन करतो. आत्मदर्शन किंवा स्वतःचं दर्शन ही काय नेमकी घटना आहे याच्यावर थोडासा आपण विचार केला पाहिजे. आपण आपल्याला जिथे आपण आहोत असं वाटतं ते आपलं वाटणं किंवा आपलं इथं असणं हे आपण स्वतः तयार केलेल्या विचाराच्या विश्वामधलं आपलं अस्तित्व आहे. ऐकणारे तुम्ही आणि बोलणारा मी या विभाजनामध्ये तुम्ही तुमच्या मनामध्ये असणाऱ्या विचारांच्या अनुषंगाने, इंद्रियांच्या सहाय्याने
जे काही आता प्रवचन या सदराखाली चालू आहे याची आपण स्वतः एक व्याख्या तयार केलेली आहे, जी खरी व्याख्या असू शकत नाही. व्यवहाराच्या भाषेमध्ये, आणि जेव्हा व्यवहार हा शब्द वापरला जातो तेव्हा तो नेहमी द्वैतामध्ये घडत असतो. व्यवहाराच्या भाषेमध्ये तुम्ही मी हे जोपर्यंत दोन वेगळे असत नाही तोपर्यंत व्यवहार घडू शकत नाही. म्हणून व्यवहार घडण्यासाठी दोहोंचं असणं जरुरी किंवा अनेक असणं जरुरी. एक कर्ता आणि बाकी सगळं कर्म, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट असं असल्याशिवाय देवाणघेवाण घडू शकत नाही. आणि ही देवाणघेवाण घडण्यासाठी किंवा हे द्वैताचं अस्तित्व सिद्ध होण्यासाठी विचारांची आहुती द्यावी लागते. जर विचार नसतील तर जग अस्तित्वात असू शकत नाही. याचाच अर्थ विश्वाचं अस्तित्व, आपल्या विश्वाचं अस्तित्व भगवंतानी तयार केलेल्या सृष्टीचं अस्तित्व हा भाग वेगळा आहे. भगवंताने तयार केलेली सृष्टी जर माझ्या वाट्याला आली असती तर त्या सृष्टीमध्ये दुःख असण्याचं काही कारण नव्हतं. पण मी ज्या सृष्टीमध्ये वावरतो असं मला वाटतं, ती माझ्या मनामध्ये आलेल्या स्पंदनांनी म्हणजेच वृत्तींनी, म्हणजेच वृत्तींचं अपत्य म्हणजे विचार, या विचारांनी जडणघडण केलेलं जे काही आहे ते माझं विश्व आहे. या चित्रामध्ये स्वतःचं विश्व नावाचं जे चित्र आहे, या चित्रामध्ये रंग भरण्याचं काम विचार करतात आणि त्या रंगाने रेखाटायसाठी लागणारे जे कुंचले आहेत ते आपली इंद्रिय आहेत. इंद्रियांच्या कुंचल्यानी विचारांचा रंग भरल्यानंतर विश्वाची उत्पत्ती आपल्या होते, जे विश्व अहंकारावर प्रस्थापित झालेलं आणि द्वैतावर अवलंबून असणारं असतं. याचाच अर्थ ज्याच्या अंतःकरणामध्ये विचार कमी त्याचं विश्व हे संकुचित विश्व असतं. विश्वाची संकुचितता किंवा विश्वाची विस्तीर्णता ही त्या विश्वामध्ये असणाऱ्या विचारांच्या संख्येवर अवलंबून आहे. निद्रेमध्ये विचारांचा अभाव असल्यामुळे विश्वाचा पूर्णपणे अभाव आहे. निद्रेमध्ये विचार शून्यता आहे. जागृत अवस्थेमध्ये विचारांचं वैपुल्य आहे. याचाच अर्थ जागृत आणि सुषुप्ती, शून्य विचार आणि अनेक विचार याच्या मध्ये साधना येते. सुषुप्ती अवस्थेमधील विचारांची शून्यता जागृत अवस्थेमध्ये आणण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे साधना. राजयोग ही नस नेहमी पकडून योग हा चित्त वृत्ती निरोधम, निरोधा योगश्चित्त वृत्ती निरोधा असं दुसरं सूत्र आहे पातंजली. अथ योगानुशासनम नंतर आलेलं दुसरं सूत्र. ज्या वेळेला मनामधले विचार म्हणजेच अंतःकरणातल्या वृत्ती कमी 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 येत जातील आणि वृत्ती कमी करण्याचा कलियुगातला शास्त्रकृपेच्या अभावामध्ये सुद्धा सांगितलेला, संतांनी विपुलतेने सांगितलेला सल्ला म्हणजे नामस्मरण. नामस्मरण वृत्ती वैपुल्यावर रामबाण औषध आहे. श्रीराम हे नाम वृत्तीवर आघात करतं, कारण श्रीरामांच्या नामस्मरणामध्ये, श्रीहरीच्या रामस्मरणामध्ये
वृत्ती वैपुल्य कमी करण्याची प्रचंड मोठी ताकद आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. 99% हरिपाठ या दोनच शब्दामध्ये आहे. हरिमुखे म्हणा. सांगणारे स्वतः हरी आहेत. हे सगळं विशद करून सोप्या शब्दांमध्ये स्वामीजींनी सांगितलं आणि त्यांनी असं सांगितलं की एकदा का आपल्याला आपले विचार कमी करून ते नियंत्रित करता आले, ते एका विषयावर ठेवता आले आणि एका विषयातून निर्विषय करता आले, ज्याला निरोध असं म्हणतात, असं झाल्यानंतर आपण स्वतः विचारांच्या माध्यमातून इंद्रियांच्या सहाय्याने तयार केलेलं विश्व लयाला जातं आणि मग जे दिसतं, मग जे कळतं, ज्याच्यामध्ये इंद्रियांचा अजिबात कोणतीही त्यांची भूमिका नसते, सेंद्रियाच्या ऐवजी निरेंद्रिय अनुभव जो असतो, ज्याला निरंजन अनुभव असं म्हणतात, तुकाराम महाराज निरांजने आम्ही केली वस्ती असं म्हणतात, ती जी वस्ती आहे ते आत्मदर्शन आहे. ते सोडून जितकं काही माझ्या मनातल्या विचारांनुसार मला जे दिसतं ते केवळ आणि केवळ प्रकृतीमुळे झालेल्या बदलांचं, विकारांचं दर्शन असतं. म्हणून सतत बदलत असणाऱ्या 3 गुणांच्या माध्यमातून प्रकट होणाऱ्या प्रकृतीला नेस्तनाबूत करण्यासाठी त्या प्रकृतीशी, त्या त्रिगुणांच्या मार्फत माझ्या इंद्रियांशी झालेला संयोग, ध्यायते विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते, हा संग बंद करणार, अशा या त्रिगुणांना आपल्या इंद्रियामार्फत अंतःकरणाला बाध न येऊ देणार जे शास्त्र, ते राजयोगाचं शास्त्र आहे. आणि ज्याला हे वृत्ती विचार कमी करण्याची हातोटी शक्य झाली, विचार कमी करण्यासाठी गुणांच्या अधिपत्याचा विचार करावाच लागतो. तमगुणांनी भारित, रजगुणांनी भारित अंतःकरण विचारांची संख्या आणि गुणवत्ता कमी करू शकत नाहीत. किंबहुना विचार कमी करणे म्हणजेच गुणीषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. भगवद्गीता सांगते की गुणांशी चाललेला खेळ ज्याला कळतो तो आपसुकच आपल्यातल्या तमो आणि रजोगुणाला हळूहळू 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 विश्रांतीला घेऊन जातो. जेव्हा तमोगुण मागे सरतो, रजोगुण मागे सरतो, तेव्हा ती जागा किंवा पोकळी सत्वगुणाने भरून जाते. अशा अंतःकरणाला सत्वगुण भारित अंतःकरण असं म्हणतात. आणि सत्वगुण भारित अंतःकरणाला विचारांची संख्या कमी करून एकाग्रते किंवा एकाच विचारावर आणण्यासाठी लागणारी ताकद त्याच्याकडे असते. म्हणून तमोगुणांनी भारित, रजोगुणांनी भारित अंतःकरण कधीही ध्यान करू शकत नाही. काही आध्यात्मिक खुळचट समजुतीच्या पोटी बरेच लोक मी काल 1 तास ध्यान केलं वगैरे असं म्हणतात. परमपूज्य काकांच्या मतानुसार 1 मिनिटाचं ध्यान लागणारा हा अतिशय नशीबवान असा आध्यात्मिक ग्रहस्थ असतो असं काका म्हणतात. 1 मिनिटाचं ध्यान. तेव्हा तासाच्या ध्यानाची ज्यांनी वार्ता केली आणि त्याच्याकडे जर रजो आणि तमोगुण असेल तर ते जे झालं ते ध्यान असूच शकत नाही. म्हणून पायरीनुसार गुणांचं प्राबल्य सत्वगुणांचं वाढल्याखेरीज
ध्यानाकडे प्रवृत्तीही होत नाही आणि ध्यान सिद्धही होत नाही. स्वामीजींनी आपल्या 3 भाषणांमध्ये 3 प्रवचनांमध्ये हे समजावून सांगितलं. या काळामध्ये मागच्या प्रवचनामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे स्वामीजींची मानसिक परिस्थिती खूप बदलत चालली होती. आता त्या परिस्थितीला मानसिक म्हणू नये, कारण स्वामीजींच्याकडे मन नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. जो आपल्या हुकमांनी आपल्या मनातले विचार संपवू शकतो, म्हणजेच आपल्या मनाला मारू शकतो, किंवा स्वामी चिन्मयानंदांनी सांगितल्याप्रमाणे जो द वन हू इज एबल टू कमिट द सुइसाइड ऑफ द माइंड, जो मनाची आत्महत्या करायला शिकलेला आहे, अशा व्यक्तीला आपल्या अधिकारांनी जेव्हा हवं तेव्हा मन आणणं, जेव्हा नको तेव्हा ते सोडून देणं, हे दोन्हीही शक्य होतं. आणि मग अशाच अवस्थेमध्ये पुढे पुढे जीवनमुक्त ग्रहस्थ जास्त वेळ मनविरहित अमन अवस्थेमध्ये घालतो, कारण आता उन्मन सुद्धा अवस्था संपलेली असते. अमन अवस्थेकडे झुकलेले असल्यामुळे कोणत्याही अनुभवांच्या अस्तित्वाचा कपर्दिक सुद्धा थारा उरत नाही. उन्मनी अवस्थेमध्ये काही अतिंद्रिय किंवा पारलौकिक असे अनुभव राहतात, म्हणजे अनुभवात्मक विश्व अजूनही राहतं. पण अमन अवस्थेमध्ये पारलौकिक नव्हे, लौकिक नव्हे, अलौकिक अवस्थेमध्ये योगी जातो. आणि त्याचं वर्णन रामकृष्ण परमहंसांनी आपल्या मुखाने केलेलंच आहे. पण त्यांच्या या अध्यात्म केसरी असणाऱ्या विवेकानंदांनी सुद्धा ते वर्णन केलेलं आहे. जोसेफाईन मॅक्लिऑडला पत्र लिहिलेलं आहे याच काळामध्ये, जेव्हा या ठिकाणी होते, आलामेडा, लॉस एंजल्स, कॅलिफोर्नियामध्ये होते, त्यावेळेला लिहिलेलं आहे की टॅन्टम, तिला टॅन्टम म्हणत असत स्वामीजी म्हणाले की अगं माझी अवस्था कशी आहे तुला सांगू का, मला वडाच्या झाडाखालून ठाकूरांचा आवाज ऐकू येतोय, सगळं कसं शांत शांत वाटतंय, कुठेही कोणत्याही गोष्टीच्या अस्तित्वाची मला आता जाणीव होत नाही. फक्त ज्याची जाणीव होते ती म्हणजे अमर्याद अपरिमित शांतता. माझे बंध तुटून जात आहेत, तुटून गेलेले आहेत, हे मला स्पष्ट दिसतंय. हेच वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकाश, तेच वर्णन आहे. राम निरंजन न्यारा रे, अंजन सकल पसारा रे, तेच वर्णन आहे. चाचरती चाचरती या काव्यामध्ये, या पदामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी, माऊलींनी सांगितलेलं आहे, ठकची ठेले, तेच वर्णन आहे. ठकची ठेले हेच ते वर्णन आहे, जिथे स्पष्टपणे बंधन तुटत चालल्याची जाणीव होते. निर्वाण आता माझ्या समोर आहे, असं स्वामीजींनी लिहिलेलं आहे पत्रामध्ये. माझ्यातला गुरु गेलेला आहे, मार्गदर्शक गेलेला आहे, राहिलाय फक्त माझ्या या काली मातेचा मुलगा, या एवढ्या एका नात्याने मी आता वावरतोय. आणि टॅन्टम, तुला आश्चर्य वाटेल, मला नेहमी असं जाणवतं की मी प्रचंड आणि अफाट अशा शांततेच्या लहरी आहेत त्याच्यामध्ये तरंगतोय. मी काहीच करत नाहीये याची मला जाणीव झालेली आहे. सर्वत्र शांतता आहे. दूरवरून फक्त काली मातेचा साद येतोय आणि मी त्या सादाला प्रतिसाद देत हळूहळू हळूहळू अतिशय प्रसन्न वाटणाऱ्या वातावरणामध्ये, निरव शांततेमध्ये, जिथे कोणताही आहत नाद नाही, फक्त अनाहताचा आवाज, ज्या
आवाजाची सुद्धा एक मोहिनी माझ्यावर पडलेली आहे, अशा अवस्थेमध्ये सध्या मी आहे, असं स्वामीजींनी आपल्या त्या पत्रामध्ये तिला लिहिलेलं आहे. यावेळेला स्वामीजींचा वास्तव्य एका संस्थेमध्ये होतं. त्या संस्थेचं नाव होतं होम ऑफ ट्रुथ. काही अतिशय चांगल्या विद्वान आणि सत्यप्रिय लोकांनी हा समाज एक छोटीशी संस्था बांधली होती. त्याचं नावच होतं होम ऑफ ट्रुथ. आणि इथे शाकाहारी खाणं खायचं, सत्य बोलायचं, असत्य बोलायचं नाही, कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही, असे कडक नियम वापरणारे पण खरोखर साधनेला वाहून घेतलेले काही अमेरिकन लोकांनी केलेली संस्था होती. व्हेजिटेरियन सोसायटी होती, पण स्वामीजींचं मात्र इथलं वास्तव्य फारच वेगळं होतं. पहिल्याच दिवशी स्वामीजींनी सांगितलं, मला नॉनव्हेज शिवाय चालणार नाही. तुमची सोसायटी व्हेजिटेरियन आहे, मान्य आहे, पण मी जे कार्य करतोय त्या कार्यासाठी मला रजोगुणाची गरज आहे, त्यामुळे मी नॉनव्हेज खाणार आहे. 2 गोष्टी यातून सुस्पष्ट होतात. एक, जे अतिवर्णाश्रमी असतात किंवा जे जीवनमुक्त असतात त्यांना कोणतेही नियम लावायचे नाहीत. जीवनमुक्त काय खाईल, काय करेल याला कोणतेही नियम नाहीत, कारण तो नियमाच्या पलीकडे असतो. आणि दुसरी गोष्ट, जाता जाता स्वामीजी सांगून गेले की मी जे कार्य करतोय त्या कार्यासाठी मला हे अन्न खाणं जरुरीचं आहे. याचाच अर्थ मांसाहारामुळे रजोगुण वाढतो आणि रजोगुण नसेल तर कार्य करता येत नाही. आणि आपण फारसं काही मोठं कार्य करत नसल्यामुळे विनाकारण जर रजोगुण वाढवला तर आपल्या कार्यामध्ये आपण विनाकारण जास्त गुंतू शकतो, म्हणून शाकाहाराला प्राधान्य आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये आहार शुद्धो ध्रुव स्मृती असं म्हटलेलं आहे. ध्रुव स्मृती म्हणजेच रिकॉल ऑफ मेमरी. त्याच्यासाठी लागणारं चेतनेचे जे सहाय्य आहे ते टिकवून ठेवण्यासाठी आहाराचा आणि विचारांचा अतिशय जवळचा संबंध आहे. म्हणून साधन कालामध्ये जोपर्यंत जीवन मुक्त होत नाही, जोपर्यंत स्वामी विवेकानंद होत नाही, तोपर्यंत, म्हणून अतिशय कर्मठ ब्राह्मण असणारे ठाकूर रामकृष्ण परमहंस सगळ्यांना सांगत असत काय करायचं काय नाही, फक्त म्हणत असत नरेंद्राला कोणताही नियम लागू नाही, कारण तो नियमांच्या पलीकडे आहे. पण स्वामीजी इतकंच करून थांबत नसत. नॉनव्हेज खाद्य ठीक आहे, पण तिथे धूम्रपानाला पूर्णपणे मना असलेलं ते होम ऑफ ट्रुथ नावाची संस्था होती. स्वामीजी तिथे स्वतः पाईप उडवून धूर काढत असत. नुसतंच काढत नसेल तर कोणी बसला असेल तर त्याच्या तोंडावर धूर पण फेकत असत. हे बघून तिथल्या संचालिका ज्या होत्या त्या क्रुद्ध झाल्या आणि त्या येऊन म्हणाल्या स्वामीजींना, स्वामीजी तुम्हाला कळतं की नाही, या संस्थेचे काही नियम आहेत. जर आपल्याला धूम्रपान करणं योग्य आहे असं परमेश्वराला वाटत असतं तर आपल्याला हे डोकं दिलं नाही धडावर, त्याच्याऐवजी इथे धुराडं दिलं असतं. पण गप्प बसतील तर स्वामीजी कसले? स्वामीजी म्हणाले बरोबर आहे, मेंदू दिलाय, पण त्याच मेंदूनी पाईप दिलाय ना, पाईप दिलाय म्हणून ह्याला धुराडं केलेलं नाहीये. इतकं सोपं आहे. सगळे हसायला लागले. पण सगळ्यांना माहिती होतं की स्वामीजी काय चीज आहे. आणि स्वामीजी नियम केवळ अशा ठिकाणीच मोडत असं नाही. एकदा कॅलिफोर्नियाला बोटीने जात होते आणि बोटीवर धूम्रपान म्हणा असं लिहिलं होतं. स्वामीजींनी चिरूट पाईप काढला आणि तो स्मोक करायला सुरुवात केली. धूम्रपान चालू केलं. बरोबरच्या बायकांनी म्हटलं, अहो स्वामीजी इथे पोलीस ऑफिसर समोर बसलाय, तो आता बघा तुम्हाला येऊन काहीतरी शिक्षा करेल, आपली सगळी गडबड होऊन जाईल. स्वामीजी म्हणाले असू दे. स्वामीजी पाईप ओढत राहिले. तो पोलीस उठला, चालत 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 स्वामीजींच्या जवळ आला. स्वामीजींच्या अगदी जवळ येणार त्यावेळेला स्वामीजींनी अर्धी राहिलेली पाईप पाण्यात टाकून दिली आणि हसले. पूर्णपणे स्वातंत्र्यात विहरणारे जीवनमुक्त असतात. रोज सकाळी दूधवाला या होम ऑफ ट्रुथ संस्थेमध्ये दूध आणून देत असे आणि दुधाबरोबर साय किंवा क्रीम सुद्धा आणून देत असे. आणि तो बिचारा सगळे आपल्या आपल्या कामात असत म्हणून तो दरवाजाजवळ ठेवून जात असे.
एक दिवशी पूर्णच्या पूर्ण साईचं भांड संपलेलंच होतं. होम ऑफ ट्रूथ संस्थेचं नाव सत्य बोलायचं, असत्य बोलायचं नाही. त्यामुळे एकामेकाला विचारून झालं, सगळ्यांनी सांगितलं वय मी काय नाही खाल्ली म्हणून. स्वामीजींना विचारणार कसं? म्हणून मग जेवणाच्या टेबलावर बसलेले असताना सगळ्यांनी विचारलं, स्वामीजी आम्ही खूप शोध घेतोय की साय कोणी खाल्ली, पण शोध लागत नाही. कारण प्रत्यक्ष स्वामीजींना विचारायचं धाडस नव्हतं. स्वामीजी शांतपणे म्हणाले, सकाळी सकाळी मी उठलो होतो, बाहेर बघितलं तर तिथं साईचं भांड ठेवलेलं होतं, मी सगळी साय खाऊन टाकली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि गंमत ही वाटली की एखाद्या लहान मुलाप्रमाणे स्वामीजी वागत असत. या स्वामीजींच्या अशा सर्वसामान्य वागण्यातून बऱ्याच जणांच्या गैरसमजुती पण होत असत. कारण आपल्या जीवनमुक्त किंवा संत कसे असावेत, कसे दिसावेत, कसं बोलावं, कसं वागावं, असं आपण काही अशा मनामध्ये संकल्पना केलेल्या आहेत, पण यात कशामध्येही जीवनमुक्त बसत नाही. म्हणून जीवनमुक्त शोधणं किंवा माहिती होणं फार अवघड आहे. इथली प्रवचन संपल्यानंतर स्वामीजी कॅम्प टेलर नावाच्या एका ठिकाणी 2 आठवडे विश्रांतीसाठी गेले. आणि 2 आठवडे विश्रांती म्हणजे नुसती विश्रांती नव्हती, पण जे बरोबर आले होते त्यांना सकाळी, दुपारी, संध्याकाळी गप्पा मारताना जिथे जमेल तिथे, कारण स्वामीजी उपनिषदांशिवाय काहीही बोलत नसत. अगदी स्वामीजींनी इकडचा तिकडचा विषय काढला तर जेवणाबद्दल, ही भाजी कशी बनवायची, ती करी कशी बनवायची, इतपत चालू शकेल. पण जेव्हा बोलायला सुरुवात करतील तेव्हा सरळ उपनिषदांकडे निघून जात. स्वामीजींनी या 2 आठवड्याच्या विश्रांतीमध्ये आपल्या जवळच्या शिष्यांना ध्यान कसं लावायचं हे शिकवलं. आणि त्यावेळेला त्यांनी एक वाक्य सांगितलं, तुम्ही कशावर ध्यान करता हे महत्वाचं नाही, ज्याच्यावर ध्यान कराल त्या ध्यानाच्या, त्या ध्येयाचे सगळे गुण तुमच्या अंगामध्ये येतील. आणि मग सगळ्यांना स्वतःच सांगायचे, मी मात्र सिंहावर ध्यान करणार आहे, कारण मला ताकदीची गरज आहे. लायन मॉन्क असं काही जणांनी नाव दिलेलं आहे स्वामी विवेकानंदांना, की सिंह साधू, सिंहासारखा साधू. केवळ उपमा म्हणून सांगितलेलं नाही, स्वामीजी सिंहावर ध्यान करत असत, म्हणून स्वामीजींच्या अंगामध्ये ते धाडस, ती ताकद, ती ऐट. स्वामीजी जवळून जरी गेले तरी माणसं वळून बघत असत. स्वामीजींच्या चालण्याबद्दल पुष्कळ गोऱ्या बायकांनी आणि माणसांनी लिहून ठेवलेलं आहे की एक वेगळ्या प्रकारची नजाकत होती त्यांच्या चालण्यामध्ये. एखादा प्रचंड मोठा राजा चालावा अशी दमदार पाऊल टाकत स्वामीजी चालत असत. हे सगळं कशामुळे शक्य होतं? कारण त्या सिंहाचे सगळे गुण ध्यानामार्फत स्वामीजींच्या अंगामध्ये येत असत. ध्येयाचे गुण ध्यातामध्ये ध्यान लागलं असेल तर तसेच्या तसे येतात. म्हणून तर शालिग्रामामध्ये विष्णू प्रकट होतात. समर्थांनी संकल्पनेमधल्या रामाला ध्यानाच्या मार्फत प्रत्यक्षात यायला मजबूर केलं आणि मग समर्थांना, श्रीरामांचं समर्थांना हवं तसं दर्शन झालं. या 2 आठवड्याच्या विश्रांतीमध्ये काही काही प्रश्नही स्वामीजींना विचारण्यात आले आणि त्यातला एक प्रश्न फार महत्वाचा विचारला गेला आणि त्याचं उत्तरही आता आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं, असंच उत्तर स्वामीजींनी दिलेलं आहे. फार मोठं महत्व आहे त्या उत्तराला. या हंसबरो बाई ज्या होत्या, मिस हंसबरोंना कल्याणी असं नाव ठेवलं होतं स्वामीजींनी. या कल्याणी किंवा हंसबरो ज्या होत्या त्यांनी स्वामीजींना विचारलं, स्वामीजी मला राहून राहून एक कौतुक वाटतं, तुम्ही जेव्हा सर्व धर्म परिषदेमध्ये बंधूंनो आणि भगिनींनो म्हणाला तेव्हा 5 मिनिटं टाळ्यांचा जो कडकडाट झाला आणि तुम्ही एका क्षणामध्ये अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झाला, तुमचा प्रभाव सगळीकडे पसरला, हे सगळं कसं झालं? स्वामीजींनी त्याचं उत्तर असं दिलंय,
नैष्ठिक ब्रह्मचर्य हे माझ्या शब्दांच्या उच्चारांचं, प्रभावांचं, प्रवचनांचं मूळ आहे. आणि मग नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणजे काय विचारल्यानंतर त्या गोऱ्याबाईला काय सांगावं कळेना, कारण ब्रह्मचर्य या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. केवळ लग्न न करणे वगैरे अशा खुळचट किंवा खालच्या अर्थाने ब्रह्मचर्य असा शब्द वापरला जात नाही. खूप मोठा शब्द आहे. पण त्या स्त्रीला एका वाक्यात सांगण्यासाठी स्वामीजींनी एक वाक्य सांगितले, की ते म्हणाले, जन्मल्यापासून आतापर्यंत माझ्या मनामध्ये स्त्री संबंधात कोणताही विचार आलेला नाही. माझ्या मनामध्ये जन्मापासून आतापर्यंत एकही लैंगिक विचार आलेला नाही, असं स्वामीजींनी स्पष्टपणे सांगितलं. याला नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात. अतिशय दुर्मिळ गोष्ट समर्थांकडे होती, हनुमंत महाबली त्यांच्याकडे होती. स्त्रीच्या बाबतीत लैंगिक विचार येऊच शकत नाही, आलेलाच नाही. इतक्या ताकदीचे स्वामीजी नैष्ठिक ब्रह्मचारी होते. आणि म्हणून अतिशय तीव्र अशी असणारी स्मृती त्यांची त्यांना नेहमी साथ देत असे. एकदा असंच प्रवचन झाल्यानंतर स्वामीजी आपल्या घराकडे चालले होते. बरोबर या मिसेस हान्सबरो पण होत्या, ॲस्पिनाल म्हणून ज्या मॅडम होत्या त्याही बरोबर होत्या. स्वामीजी बरोबर चालले होते. तेवढ्यात त्यांना गंमत वाटली. बाजूला एक तळं होतं, त्या तळ्यावर काही मुलं बंदुकीच्या गोळ्या मारून खेळत होते. आणि खेळ असा होता की अंडी जी असतात ती अंडी एका दोरीला बांधली होती, आणि 7-8 असे अंड्यांचे जे कवच असतात, ते कवच ज्याच्यातून अंड काढून घेतलेले असे कवच फक्त बांधले होते, आणि ते दोरीला बांधून पाण्यात सोडले होते. आता वारही येत होतं आणि पाणी हलत होतं, त्यामुळे ते अंडी हलायची, आणि मग हलणारं हलतं असं अंड टिपायचं, अशी काहीतरी तिथं खेळ चालला होता त्या मुलांचा. स्वामीजी कौतुकाने पाहत होते. त्यातल्या एका मुलाने विचारलं, स्वामीजी हे फार अवघड आहे. तर स्वामीजी म्हणाले, नाही इतकं काय अवघड नसायला पाहिजे. ते म्हणाले, ते तुम्हाला म्हणणं सोपं आहे, मी रोज प्रॅक्टिस करतो, हे एवढं सोपं नाही आहे. बघा तुम्ही. स्वामीजींनी हातामध्ये बंदूक घेतली आणि एका ओळीने 6च्या 6 अंडी बरोबर एकाच नेमामध्ये टिपली. त्या सगळ्या मुलांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, तुम्ही शूटर आहात का? स्वामीजी म्हणाले, मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बंदूक हातात धरलेली आहे. मग हे जमलं कसं? स्वामीजींनी उत्तर दिलं, एकाग्रता. एकाग्रतेच्या पोटी या जगामधल्या, या विश्वामधल्या कोणत्याही गोष्टी शक्य करता येतात, हे स्वामीजींनी उदाहरणाने दाखवून दिलं. स्वामीजींचं नैष्ठिक ब्रह्मचर्य किती जाज्वल्य होतं याचं आणखीन एक उदाहरण या काळामध्ये घडलं. ज्या ठिकाणी स्वामीजी राहिले होते तिथे त्यांच्या शिष्या बऱ्याचशा होत्या, आणि त्या केस वगैरे विंचरणं वगैरे त्यांचं होत होतं. असाच एक कंगवा पडलेला स्वामीजींना तिथे दिसला. अर्थात आपण राहतो तिथे कंगवा पडला म्हणजे कोणीतरी आपल्या भगिनींचाच असेल, कोणाचा तरी, म्हणून स्वामीजींनी विचारलं, हा तुझा आहे का, कुणाचा आहे का, जरा बघा म्हणून. आणि सगळ्या स्त्रियांनी सांगितलं की तो माझा नाहीये म्हणून. ज्या वेळेला स्वामीजींची खात्री झाली की आपल्या बरोबर असणाऱ्या कोणत्याही स्त्रीचा हा कंगवा नाहीये, त्याबरोबर स्वामीजींनी कोणाला तरी सांगितलं की मला स्पर्श करता येणार नाही, तो फेकून द्या. शिष्यांनी विचारलं, स्वामीजी असं कसं काय? स्वामीजी म्हणाले, संन्यासाला स्त्रीच्या कोणत्याही वापरलेल्या वस्तूचा स्पर्श नव्हे, दृश्य सुद्धा वर्ज्य आहे. याला महाव्रत असं म्हणतात. पतंजली योगसूत्रामध्ये जे यम नियम आहेत, साधन चतुष्टामध्ये जे वर्णन केलेलं आहे, या सगळ्यांमध्ये, शमदमाच्या अभ्यासामध्ये, ब्रह्मचर्याच्या अभ्यासामध्ये किती तीव्रतेने अभ्यास करावा लागतो याचं उदाहरण आपल्याला स्वामीजींच्या या उदाहरणातून दिसतं. 2-1 आठवडे या ठिकाणी स्वामीजींची विश्रांती झाल्यानंतर स्वामीजी पुन्हा सॅन फ्रान्सिस्कोला आले, आणि मग वेदांत सोसायटी ऑफ लॉस एंजल्स मध्ये गीतेवर प्रवचन दिली.
अगोदर अलामेडामध्ये योगावर दिली होती 3 प्रवचनं, तशी गीतेवर दिली. प्रवचनाचा विस्तार खूप मोठा आहे, पण आपल्याला साधनेसाठी लागणारी काही महत्वाची गोष्ट आहे. स्वामीजीने पहिल्यांदाच गीतेच्या पहिल्या प्रवचनामध्ये सांगितलं, गीता हिंदूंचं बायबल नाही. आणि दुसऱ्या वाक्यात सांगितलं, हिंदूंचं बायबल म्हणजे उपनिषद. वेदांच्या, स्वामीजींचे शब्द असे आहेत त्या प्रवचनामधले, वेदांच्या जंगलामध्ये, वेदांची जी सुक्त आहेत ते जंगलासारखी आहेत. वेदांच्या सुक्तांच्या जंगलामध्ये लागलेली काही टपोरी फुलं म्हणजे उपनिषद आहेत, आणि त्या टपोऱ्या फुलांचा हार म्हणजे भगवद्गीता आहे, असं स्वामीजींनी सांगितलं. या गीतेच्या प्रवचनाच्या वेळेला काही प्रश्नोत्तर झाली. ती प्रश्नोत्तर आपल्या सर्वांना सुद्धा उपयोगाची आहेत. त्यातला एक प्रश्न असा होता, एकाने असं सांगितलं, स्वामीजी आमचं प्रारब्ध इतकं खराब आहे, तुमचं तर काय सगळं झालं, पण आमचे काय वासना कमी होत नाहीत, प्रारब्ध आमचं असं आहे, गेल्या जन्मी आम्ही काय चांगलं केलेलं नाही, त्यामुळे आमच्याकडून काय होत नाही. स्वामीजी तडकन उद्गारले, बस करा, किती वेळेला उघडणार आहात, प्रारब्ध चांगलं नाही, प्रारब्ध चांगलं नाही, अरे क्रियमान तुझ्या हातामध्ये आहे ना. भूतकाळामध्ये जे काही झालं त्याच्यावर गतम न शोच्यम नानुशोच्यन्ति पंडिता. शहाणा असशील तर भूतकाळाचा विचार करू नकोस, कसाही असू दे. जर प्रारब्धाचा विचार करत बसून जर साधना खराब होत असेल, तर वाल्या कोळीचा रत्नाकराचा वाल्मिकी होऊच शकणार नाही. कारण ज्यांनी इतके मोठे अपराध केले त्यांनी तर असा विचार केला पाहिजे की मला राम दिसूच शकत नाहीत, मिळूच शकत नाहीत, पण त्यांच्या हातून रामायणाची सुद्धा एक मानवतेवर उपकार करणारी कृती तयार झाली. भगवान श्रीरामांची त्यांच्यावर कृपा झाली, दर्शन झालं. प्रारब्धाबद्दल रडू नये असा स्वामीजींचा स्पष्ट संदेश आहे. आत्ता या घडीला सध्या वर्तमान. दुर्दैवाने आपण व्यवहारामध्ये आणि अध्यात्मामध्ये सुद्धा फक्त भूत आणि भविष्याची चर्चा करत असतो. भूतकाळाची काळजी, भविष्यकाळाची चिंता, आणि आयुष्य मात्र वर्तमानातच असतं. स्वामीजींचा वर्तमानावर खूप जोर होता. असेल केलं काहीतरी चुकीचं झालं असेल हातून, पण आता कोणाच्या आश्रयाखाली आलोय, स्वामीजींबद्दल ऐकतोय ना, विवेकानंद मला माहिती आहेत ना, श्रीराम मला माहिती आहेत ना, भगवान श्रीरामांच्या समोर मी जाऊ शकतो ना, भगवान श्रीरामांचं मी नाव घेऊ शकतो, या युनीमध्ये मी जन्माला आलोय ना. अशा वेळेला प्रारब्धावर रडून राहण्यात काहीही साधनेच्या दृष्टीने उपयोग नाही, असं स्वामीजींनी या प्रवचनांमध्ये सांगितलंय. स्वामीजी ज्या अवस्थेमध्ये असत ती ब्रह्मीभूत अवस्था आहे. ब्रह्मीभूत अवस्थेमध्ये विश्वाचं अस्तित्व नसल्यामुळे, विश्वाच्या अस्तित्वाबरोबरच माया नसल्यामुळे, मायेच्या नसल्यामुळे, ईश्वर नसल्यामुळे, देव ईश्वर अमुक तमुक अवतार या सगळ्यांची खिजगंती सुद्धा नसते, जो ब्रह्मानंदामध्ये असतो. असंच एकदा स्वामीजींना विचारलं, स्वामीजी कृष्ण होता की नाही? स्वामीजी म्हणाले, आता त्याच्याबद्दल काही विचारू नकोस, आणि नसला तर बरं होईल, एक देव कमी झाला. सांगण्याचा उद्देश असा होता, जोपर्यंत वरच्या मजल्यावर जायचंय तोपर्यंत शिडी महत्वाची आहे. मग वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शिड्या असतील, ज्याच्या पायऱ्या जवळजवळ आहेत, म्हणजे फार त्रास पडू नये अशा शिड्या आहेत. उडी मारून जाण्यासाठी काठीवरून सुद्धा जाता येतं. वेगळे वेगळे मार्ग आहेत प्रत्येकाकडे, पण शेवटी सगळ्या शिड्यात वर पोहोचल्यानंतर यातल्या कुठल्याही शिडीचा काही उपयोग नाही. तो सगुण रूपी साकार कृष्ण जो आम्हाला दिसणार आहे, त्याला पकडून निर्गुण निराकार श्रीकृष्णाकडे पोहोचायचं आहे. तो जो निर्गुण निराकार आहे त्याला
प्राप्त करून घेण्यासाठी या सगुणाची आपल्याला गरज आहे. म्हणून ज्या वेळेला आजार बरा होईल त्यावेळेला औषध बरोबर बाळगून काहीही फायदा नाही. जो भवरोगातून मुक्त झाला त्याला साधनेची गरज नाही. साधना नसेल तर ध्येयाची गरज नाही. ज्याची ध्येय प्राप्ती झाली त्याला ध्येय कुठलं आलंय? एक प्रवचन भगवद्गीतेवर असं झालं, त्या भगवद्गीतेच्या त्या प्रवचनामध्ये स्वामीजींनी काही महत्वाचे 5 प्रश्न अभ्यासासाठी ठेवले. समोर इतिहासाचे, तत्वज्ञानाचे प्राध्यापक पण होते. ते 5 प्रश्न असे होते की गीता हा महाभारताचा नेमका कोणता भाग आहे? महाभारताचा लेखक आणि गीतेचा लेखक वेगळा आहे की एकच आहे? कृष्ण ऐतिहासिक आहे किंवा नाही? कुरुक्षेत्राचे युद्ध खरोखरच झाले की झाले नाही? आणि अर्जुन हा खरोखर होता की नव्हता? या 5 प्रश्नाच्या अनुषंगाने हे प्रवचन स्वामीजींनी दिलेलं आहे. तात्विक प्रवचन आहे आणि गीतेच्या कालाबद्दल सुद्धा या प्रवचनामध्ये त्याने सांगितलं. स्वामीजींच्या मते भगवद्गीतेचा काल हा 5000 वर्ष ख्रिस्ताच्या पूर्वीचा आहे. एक महत्वाची गोष्ट स्वामीजींनी सांगितलं की आपल्या डोळ्यासमोर महाभारताच्या युद्धाची प्रचिती यावी म्हणून जे सगळ्यांना प्रसिद्ध असणारं जे आपल्याला सध्या चित्र आहे किंवा डोळ्यासमोर जी भूमिका मांडलेली आहे ती अशी आहे. एक रथ आहे, त्याचे घोडे असे हवेमध्ये पाय वर केलेले उच्छृंखल असे घोडे आहेत आणि त्या घोड्याचा लगाम भगवान श्रीकृष्णाने असा ओढून धरलेला आहे. रथामध्ये त्या हौद्याच्या बाजूला खाली बसून हात जोडलेला अर्जुन आहे, जो विषाद आणि युक्त आहे. अँड जे भगवान श्रीकृष्ण मात्र हे सगळे प्रग्रह किंवा लगाम हातामध्ये धरून सस्मित वदनाने उभे आहेत. स्वामीजी म्हणाले यातले जे श्रीकृष्ण आहेत ते आपल्याला आदर्श आहेत. इंद्रिय आणि मन यांनी उभ्या केलेल्या या विश्वामध्ये आपण सुखदुःखांना जेव्हा सामोरे जातो तेव्हा त्या सर्वांवर, त्या मनावर, त्या इंद्रियांवर नियंत्रण येण्यासाठी जसे भगवान श्रीकृष्णाने घोडे ताणून धरलेले आहेत तसं आपल्याला धरावं लागतं. त्याच्यासाठी खूप ताकद लागते. पण हे सगळं करत असताना मुखावरचं स्मितहास्य कुठेही बिघडू द्यायचं नाही, अशी स्वामीजींनी भगवद्गीतेच्या त्या एका विशिष्ट चित्राची कहाणी सुद्धा त्या ठिकाणी सांगितली. स्वामीजींनी काही त्यावेळेला महत्वाची निवेदनं सुद्धा केली. ते म्हणाले रोज गीता वाचली पाहिजे. जेव्हा शरदचंद्र चक्रवर्तींनी विचारलं स्वामीजी काय इतकं रोज गीता वाचायची गरज काय, तर ताडकन स्वामीजी म्हणाले शास्त्राचा अभ्यास झालाच पाहिजे. शास्त्र कृपा झाल्याशिवाय आत्मकृपा होत नाही, गुरुकृपा होत नाही. स्वामीजींनी सांगितलं आपलं दुर्दैव असं आहे, जीसस ख्राइस्ट हा राजसिक असणाऱ्या युरोप आणि अमेरिकेला कधी समजलाच नाही, कारण राजसिक माणसाला सात्विक व्यक्ती कळू शकत नाही. आणि भारतामध्ये जे श्रीकृष्ण आहेत तो भारतीयांना समजला नाही, कारण केवळ श्रद्धेच्या पोटी ते श्रीकृष्णाला समजू पाहतात. केवळ श्रद्धेने, माऊलीने आपल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, अर्जुना केवळ श्रद्धेवर झोंबू पाहतोय जमणार नाही. भारताचा प्रश्न असा आहे की सर्व काही श्रद्धेच्या बळावर आत्मसात करावं अशी आपली प्रवृत्ती आहे. आणि रजोगुणाचं प्राबल्य असणाऱ्या युरोपियन अमेरिकन समुदायाची रजोगुणातून देव समजावा किंवा जिजस समजावा अशी अपेक्षा आहे, ती कधीही पूर्ण होणार नाही असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे. अशा तऱ्हेने स्वामीजींची प्रवचनं कॅलिफोर्नियामधली संपत आली. स्वामीजी तिथून न्यूयॉर्ककडे यायला निघाले. न्यूयॉर्ककडे आलेले असताना कॅलिफोर्नियाहून 3 दिवस 3 रात्र प्रवास करून पहिल्यांदा शिकागोला पोहोचले. शिकागोला
ज्या हेल भगिनी होत्या त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली, आपल्या बहिणींची भेट घेतली आणि त्याच्यानंतर ते न्यूयॉर्कला आले. न्यूयॉर्कला अर्थातच अभेदानंद स्वामींनी वेदांताचा खूप प्रसारही केला होता. एक 4 मजली नवीन जागा घेतली होती. आता स्वामीजींना आनंद झाला की आपल्या वेदांत सोसायटीची आता 4 मजल्याची जागा झाली. सभासदांची संख्या वाढलेली होती आणि याचा प्रभाव असा झाला, स्वामीजींच्या न्यूयॉर्क मधल्या त्या थोड्या दिवसाच्या वास्तव्यामध्ये अभेदानंदांची कुंडलिनी जागृत व्हायला सुरुवात जास्त जोरामध्ये झाली. अभेदानंद हे जीवनमुक्त होतेच, पण नरेंद्र म्हणजे विवेकानंदांच्या आजूबाजूला असण्यामुळे त्यांच्या साधनेला पुष्टी यायला लागली. अभेदानंदांनी जेव्हा स्वामीजींना बोलताना पाहिलं, अभेदानंद स्वतःही अतिशय उत्कृष्ट प्रवचनकार, ज्ञानवंत होते, पण त्यांनी जेव्हा स्वामीजींना बोलताना पाहिलं तेव्हा ते म्हणाले, स्वामी मी प्रवचन करतो, सगळ्यांना आवडतं, सगळं ठीक आहे, पण माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही जेव्हा प्रवचन करता तेव्हा ज्याची लायकी सुद्धा नाही अशा माणसाची सुद्धा कुंडलिनी जागृत व्हायला लागते. स्वामीजी म्हणाले, काली बरोबर आहे तू म्हणतोयस ते. आणि मग असंच एका प्रवचनामध्ये जेव्हा अभेदानंदांनी प्रवचन संपल्यानंतर स्वामीजींना सांगितलं, स्वामीजी प्रश्नोत्तर घ्या. स्वामीजी म्हणाले, काली अरे तृप्त जेवण झाल्यानंतर कोणी पुन्हा पाणी वगैरे पिईल का? एवढं मी सगळ्यांना आता जागृत करून सोडलेलं आहे, आता परत प्रश्नोत्तराने त्याला बाधित करू नकोस, बंद कर प्रश्नोत्तर, झाला आता त्यांना या प्रभावात थोडा वेळ डुंबू दे. न्यूयॉर्कहून स्वामीजी डेट्रॉइटला गेले, काही दिवस डेट्रॉइटला राहिले आणि डेट्रॉइटला असताना स्वामीजींच्या बरोबर काली म्हणजे अभेदानंद सुद्धा होते. अभेदानंदांना स्वामीजींनी पुन्हा एकदा सांगितलं की काली मी आता जास्त जगणार नाही रे. गुरुबंधू वाईट वाटलं अभेदानंदांना. अभेदानंद म्हणले, नरेंद्र असं नका बोलू. ते म्हणाले, अरे नाही गाढवा, तुला कळत नाहीये, मला मरण्याशिवाय दुसरा काही इलाजच नाही, कारण मी आता या शरीरामध्ये मावू शकत नाही. अरे हे पंचमहाभूताचं शरीर आहे, किती ओझं घेणार आहे ते, कसं बसं आत्तापर्यंत आणलं, तेही माझ्या गुरूंनी सांगितलं म्हणून आता याचा त्याग करावा लागेल. मी मी मोठा होत चाललोय. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. याच काळामध्ये स्वामीजी न्यूयॉर्कच्या वेदांत सोसायटीमध्ये बसलेले असताना एक अभेदानंदांचा शिष्य जो स्वामीजींनाही मानत असे, त्याचं नाव हेनरी हॅगेन. या हेनरी हॅगेन हा ड्राफ्ट्समन होता, म्हणजे त्याला उत्कृष्ट रेषांचं ज्ञान होतं. स्वामीजींनी त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, रामकृष्ण मिशनचा जो एम्ब्लेम आहे, त्याची जी मुद्रिका आहे ती तयार करायची आहे म्हणून. तो म्हणाला, स्वामीजी तुम्ही सांगा काय करायचं मी करतो. आणि मग स्वामीजींनी रामकृष्ण मिशनचा जर आपण सिम्बॉल पाहिला असेल तर ज्याच्यामध्ये एक सर्प आहे, एक सूर्य आहे, लाटा आहेत पाण्याच्या, एक कमळ आहे आणि एक हंस आहे. तन्नो हंस हा प्रचोदयात असं खाली लिहिलेलं आहे. तत् नः हंस हा प्रचोदयात. हे कसं आणि काय आहे हे स्वतः स्वामीजींनी समजावून सांगितलं. यातल्या ज्या पाण्याच्या लाटा आहेत, स्वामीजी म्हणाले ते कर्म आहे. यातला जो हंस आहे तो आत्मा आहे. यातलं जे कमळ आहे ती भक्ती आहे. यातला जो सूर्य आहे तो ज्ञान सूर्य आहे. आणि याच्या बाजूला जो सर्प दिसतोय तो राजयोग आहे. अशा प्रकारे हा सिम्बॉल किंवा एम्ब्लेम स्वामीजींनी रामकृष्ण मिशनचं तयार करून अभेदानंदांना सांगितलं, हे आता मिशनला द्या, इथून पुढे हा एम्ब्लेम वापरायचा, जो आजही वापरला जातो. याच काळामध्ये मिस्टर आणि मिसेस लेगेट पॅरिसमध्ये होते
आणि पॅरिसमध्ये सर्वधर्म परिषद जशी शिकागोला झाली तशीच एक परिषद होणार होती. त्याचं निमित्त करून लेगेट कुटुंबियांनी स्वामीजींना पॅरिसला बोलवलं होतं. म्हणून स्वामीजी जुलै 26, 1900 या साली न्यूयॉर्क वरून पॅरिसला जायला निघाले. ही स्वामीजींची अमेरिकेची शेवटची भेट. ज्या दिवशी न्यूयॉर्क वरून स्वामीजींनी बोटीमध्ये पाय ठेवलं त्याच्यानंतर पुन्हा स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले नाहीत, कारण साल आलं होतं 1900. याचाच अर्थ फक्त 2 वर्ष स्वामीजींच्या आयुष्याची राहिलेली होती. ली हार्वे नावाच्या बंदरामध्ये स्वामीजींची बोट लागली आणि स्वामीजींना घेऊन जाण्यासाठी या लेगेट यांचे एक मित्र, ज्यांचं नाव आहे जेराल्ड नोबल, हा खूप विद्वान आणि उच्च पदावर असणारा ग्रस्त होता. तो स्वतः स्वामीजींना घ्यायला घेऊन आला. स्वामीजींनी त्याच्याबद्दल असं लिहिलंय की आयुष्यामध्ये जर आपण जन्माला आलो तर एक चांगला मित्र असावा, असे हे मित्र आहेत नोबल नावाचे. स्वामीजी पहिल्या रात्री त्या नोबल यांच्या घरी राहिले आणि त्याच्यानंतर स्वामीजी 3 घरांमध्ये 6 महिने थोडे थोडे दिवस राहिले. एक मिस्टर आणि मिसेस लेगेट यांचं घर, दुसरं हे जेराल्ड नोबेल यांचं घर, आणि तिसरं एक घर होतं ते जुल्स बोवा नावाच्या फ्रेंच लेखकाचं होतं. स्वामीजींनी फ्रेंच भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असं ठरवलं होतं. त्यांची ओळख लेगेट यांच्यामुळे जुल्स बोवा नावाच्या एका फ्रेंच त्यावेळेला लोकप्रसिद्ध असणाऱ्या लेखकाशी झाली आणि दोघांची तार जुळली. या जुल्स बोवाला स्वामीजींच्या ज्ञानाबद्दल भयंकर आश्चर्य वाटायचं की या ग्रस्तांना किती ज्ञान आहे. त्यामुळे तो नेहमी स्वामीजींच्या संपर्कामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असे. स्वामीजींनी त्यांना विनंती केली की तुम्हाला फ्रेंच सोडून कुठलीच भाषा, त्याला इंग्रजी येत नव्हतं. स्वामीजी म्हणाले मी तुमच्या बरोबर येऊन राहतो, म्हणजे तुम्हाला फ्रेंच सोडून काही येत नाही, त्यामुळे माझं फ्रेंच चांगलं होईल. यामुळे स्वामीजी जुल्स बोवा यांच्याबरोबर राहायला त्यांनी सुरुवात केली. हळूहळू स्वामीजींची प्रसिद्धी, पॅरिस हे त्यावेळचं उच्चभ्रू स्थान होतं. अमेरिकेची श्रीमंत लोक, इंग्लंडची श्रीमंत लोक, इटलीतली श्रीमंत लोक, पूर्ण युरोपमधली श्रीमंत लोक, रशियाचे श्रीमंत आर्च बिशप, ड्यूक वगैरे सरदार लोक, हे सगळे पॅरिसमध्ये फॅशन आणि उच्चभ्रू लोकांचं गाव म्हणून सगळे तिथे येत असत. स्वामींची प्रसिद्धी हळूहळू पसरायला लागल्यानंतर लेगेट यांच्या घरी जे काही सर्कल तयार झालं होतं त्याच्यामध्ये त्या काळचे फ्रान्समधले प्रतिथयश कवी, कलाकार, चित्रकार, संगीतज्ञ, प्राध्यापक, गायक, स्थापत्य शास्त्रज्ञ आणि मूर्तिकार सुद्धा सामील झाले होते. आपल्या सर्वांना माहित असेल रॉडिन नावाचा एक ग्रस्त, ऑगस्टिन रॉडिन, ज्याला नूतन शिल्पकलेचा पितामह संबोधलं जातं, तो ऑगस्टिन रॉडिन सुद्धा स्वामीजींच्या प्रवचनासाठी रोज स्वामीजींच्याकडे येऊन बसत असे. त्या काळची प्रसिद्ध अभिनेत्री सारा बर्नार्ड, ती सुद्धा स्वामीजींच्या तिथे येत असे. त्या काळची अतिप्रसिद्ध ओपेरा सिंगर मॅडम एमा काल्वी, या एमा काल्वी इतक्या प्रसिद्ध आणि इतक्या श्रीमंत होत्या की ब्रिटनचं राजघराणं सुद्धा ती गायला लागल्यानंतर उठून उभा राहत असत, पण ती ब्रिटिश राणी आली म्हणून ती उभा राहत नसे, इतकं तिचं महत्व होतं. पण तीही स्वामीजींच्या जवळ येऊन बसत असे. याच वेळेला स्वामीजींचे त्या काळातला भौतिकशास्त्रज्ञ हिराम मॅक्सिम, या हिराम मॅक्सिम आणि एडिसन या दोघांनी मिळून लाईटच्या बल्बचा शोध लावला. पण एडिसन हा अतिशय स्वार्थी माणूस होता. या दोघांनी शोध लावला असून सुद्धा त्यांनी स्वतःच्या नावावर जाऊन पेटंट जमा केलं. त्यामुळे या हिराम मॅक्सिम आणि एडिसन यांचं नंतर प्रचंड वैर निर्माण झालं. याच हिराम मॅक्सिमला फिजिक्सवर त्याचं प्रभुत्व होतं आणि त्यांनी त्या काळामध्ये स्टेनगनचा शोध लावला होता. मशीन गन, रॅपिड फायर मशीन गनचा शोध लावणारा हा मॅक्सिम हा सुद्धा स्वामीजींच्या प्रवचनांनी प्रभावित होऊन तो नेहमी त्यांच्या बरोबर असायचा. आणि त्याच वेळेला भारतातला एक तरुण शास्त्रज्ञ जो तिथे इंटरनॅशनल काँग्रेस ऑफ फिजिक्स मध्ये आपले
संशोधन प्रबंध वाचण्यासाठी आला होता, ज्याच्याबद्दल स्वामीजींना प्रचंड अभिमान वाटला. ते स्वतः जाऊन त्यांना भेटली आणि परत परत भेटत असत. ते म्हणजे जगदीशचंद्र बोस. अशी सगळी स्वामीजींच्या आजूबाजूला लोक जमा झाली होती. या मॅडम एमा काल्वे या इतक्या मोठ्या ओपेरा सिंगर होत्या की त्यांच्या ऑपेराची तिकीट अतिशय महाग असून सुद्धा 6-6 महिने अगोदर खपलेली असत. पण त्या बाईंनी स्वामीजींना विनंती केली की स्वामीजी, माझं कार्मेन नावाचं नाटक, संगीत नाटक आता चालू आहे पॅरिसमध्ये, तुम्ही एकदा येऊन बघा. स्वामीजी बघायला गेले आणि त्या नाटकाच्या नंतर फ्रान्सचं राष्ट्रगीत त्या मॅडम एमा काल्वे फार सुंदर आवाजात गात असत. स्वामीजींनी ते नाटक झाल्यानंतर त्या विंगेत जाऊन या एमा काल्वेंची प्रत्यक्ष भेट घेतली आणि तिला एक विनंती केली की ते तुम्ही म्हटलेलं जे फ्रान्सचं राष्ट्रगीत आहे पुन्हा म्हणा बघू. तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, स्वामीजी का, तुम्हाला आवडलं का? म्हणे, मला आवडलंय, पण मला ते सूर शिकायचे आहेत. सरस्वतीचा वरदहस्त म्हणजे काय असतो हे आपल्याला बघायला मिळेल. सतत शिकण्याची इच्छा. आणि स्वामीजींनी अतिशय कमी वेळामध्ये पाश्चात्य संगीतातल्या नोट्स ज्या असतात त्या आत्मसात केल्या. त्यावेळेला पॅरिसमध्ये ते जे प्रदर्शन चालू होतं एक, त्याला पॅरिस एक्सपोजिशन युनिव्हर्सल असं म्हणायचे. 250 एकरामध्ये आयफेल टॉवरच्या आजूबाजूला ते प्रदर्शन होतं. स्वामीजी तिथे नेहमी जात. याच सगळ्या या मित्रमंडळीच्या घोळक्यामध्ये त्यांना एक आणखीन मित्र मिळाला, ज्याचं नाव होतं पियरी हायसिंथ. कॅथोलिक धर्मामध्ये त्या काळामध्ये फ्रान्समध्ये पोपनी सुद्धा ज्याला मान्यता दिली होती, पूर्ण फ्रान्सभर ज्यांचा दबदबा होता, असा हा ख्रिश्चन आर्च बिशप, त्याच्या दुर्दैवाने 40व्या वर्षी प्रेमात पडला आणि प्रेमात पडून त्यांनी लग्न केलं. त्यामुळे त्याला कॅथोलिक धर्मातून काढून टाकलं आणि प्रोटेस्टंट धर्माने मात्र त्याचं स्वागत केलं. असं असून सुद्धा पोपनी त्यांना कॅथोलिक धर्मामध्ये राहायला जी मुभा दिली, इतका त्यांचा ज्ञानाचा प्रभाव होता. असे हे पियरे हायसिंथ स्वामीजींचे चांगले मित्र होते आणि त्यांनी लिहून ठेवले की मला या ग्रहस्थांबरोबर बोलायला अतिशय आवडतं, कारण मला इथे सरस्वतीचा संपूर्ण वारसा यांना लाभलेला असं मला दिसतं. अशा प्रकारे पॅरिसमध्ये सकाळी, दुपारी, संध्याकाळी मोठ्या मोठ्या व्यक्ती स्वामीजींना येऊन भेटत. पण स्वामीजी यापैकी कोणत्याही, त्यामध्ये काही आर्च बिशप होते, काही ड्यूक होते, काही राजघराण्यातल्या व्यक्ती होता. रेशेल्यू नावाचा राजघराण्यातली व्यक्ती फ्रान्सच्या होती. रशियाचा एक काउंट तिथे आला होता, सरदार, तोही खूप मोठा होता. पण एवढे सगळे भेटून सुद्धा स्वामीजी अतिशय निष्क्रिय असत. कोणाचं तरी कार्ड घे, कोणाचा नंबर घे, त्याच्याशी बोल, याच्याशी बोल, असलं काही स्वामी करत नसत. आपण आता भेटतोय, आपण एका विषयावर बोलतोय, उत्तम. त्याच्यानंतर तुम्ही आलात, उत्तम. नाही आलात, उत्तम. कोणत्याही प्रकारचे स्वतःहून स्वामीजी यापैकी कोणत्याही व्यक्तीला तो मोठा आहे म्हणून, तो कदाचित मदत करेल म्हणून, असं काहीही स्वामींच्या मनात नव्हतं. किंबहुना जुल्स बोवाने लिहून ठेवलंय की या काळामध्ये सुद्धा स्वामीजी कैक तास ध्यान करत असत. अशा प्रकारे स्वामीजींचं पॅरिसमध्ये सगळं चालू असतानाच अचानक असं काहीतरी घडलं की ज्याच्यामुळे स्वामीजींची संपूर्ण युरोपची पुन्हा एकदा यात्रा झाली. त्या काळच्या जगप्रसिद्ध ओरिएंटल एक्सप्रेस नावाच्या रेल्वेनी स्वामीजी पॅरिसवरून निघाले आणि 1759 मैलाचा प्रवास करून इजिप्तपर्यंत जाऊन स्वामीजी कसे आले, बरोबर कोण कोण गेलं, काय प्रवासामध्ये अनुभव आले, काय काय ठिकाणी स्वामीजींनी आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन केलं, हा आपला पुढच्या प्रवचनाचा विषय राहील. हरि ओम. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांति शांति शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। धन्यवाद डॉक्टर साहेब. आपल्यापैकी कोणाला प्रश्न असतील तर कृपया माईक अनम्यूट करून आता विचारावे. डॉक्टर साहेब, आज वर्गात आपले प्रश्न दिसत नाहीयेत, तेव्हा आपण आज इथेच थांबणार आहोत. आपले पुनश्च धन्यवाद. भेटूया पुढच्या रविवारी. जय श्रीराम. हरि ओम। जय श्री राम।